नमस्ते वासुदेवाय धन्वंत्रय अमृतकलशहस्ताय सर्वामय विनाशनाय त्रैलोक्यनाथाय श्री महाविष्णवे नमः। सर्वांना दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा। कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील 13व्या दिवशी धनत्रयोदशी हा दिवस येतो। या वर्षी धनत्रयोदशी 10 नोव्हेंबरला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशीची माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी दुर्गा। सनातन साधना या चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बेलवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा। दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस। या दिवशीही आपण कोणतं पूजन करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे याची सुद्धा माहिती मी वेगळ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओमध्ये धनत्रयोदशीचं महत्त्व काय आहे, त्या दिवशी कोणतं पूजन करायचं आहे, पूजनासाठी लागणारं साहित्य कोणतं, त्याचबरोबर या दिवशी मुख्यत्वे कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी करायचं टाळायच्या हे सुद्धा आपण अगदी सविस्तर बघणार आहोत। धनत्रयोदशी हा शब्द 2 शब्दांचा मिळून बनलेला आहे, धन आणि त्रयोदशी। धन म्हणजे संपत्ती आणि त्रयोदशी म्हणजे 13वा दिवस। जसं नावावरूनच कळून येतं, धन म्हणजे संपत्ती। या दिवशी आपल्याला धन आकर्षित करून घेण्याची आणि त्यामुळेच या दिवशी माता लक्ष्मीचं पूजन केलं जातं, कारण धनाची देवता माता लक्ष्मी आहे असं मानलं जातं। तसंच कुबेराला सुद्धा धनाची देवता आपण मानतो, त्यामुळे या दिवशी लक्ष्मी मातेसोबत कुबेर या देवतेची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे। याच दिवशी समुद्र मंथनामधून धन्वंतरी या देवतेने जन्म घेतलाय। धन्वंतरी ही देवता हातामध्ये अमृत कलश घेऊन बाहेर आली होती। धन्वंतरी ही कोण आहे तर आरोग्याची देवता आणि महाविष्णूचं एक रूप म्हणून धन्वंतरी या देवतेचं पूजन केलं जातं। या दिवशी संपत्ती, धन आकर्षित करण्याबरोबरच हे धन आणि संपत्ती आपण तेव्हाच उपभोगू शकतो किंवा कोणताही माणूस उपभोगू शकतो जेव्हा त्याचं आरोग्य चांगलं असतं। आणि आरोग्य, अतिशय उत्तम आरोग्य लाभण्यासाठी धन्वंतरी या देवतेचं पूजन करायचं असतं। या देवतेचं पूजा जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांनीच केलं पाहिजे असं नसून अगदी सामान्य माणूस सुद्धा धन्वंतरी या देवतेचं पूजन करून त्यांचे कृपा आणि आशीर्वाद प्राप्त करू शकतात। धनत्रयोदशीचं जे पूजन करायचं आहे त्याचा मुहूर्त आहे संध्याकाळी 6:20 ते रात्री 8:20 या वेळेपर्यंत। या दिवशी प्रामुख्याने तुम्ही कोणत्या गोष्टी करायच्या आहेत की धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही जर खरेदी केली तर ती खूप लाभदायक असते, पण काही ठराविक वस्तूंची तुम्ही खरेदी या दिवशी करायची आहे ज्याचा लाभ तुम्हाला 108% मिळणार आहे। या दिवशी खरेदी केलं जातं सोनं आणि चांदी। दुसरं आहे धणे। या दिवशी तुम्ही धणे खरेदी करायचे आहेत। वेलची आहे, हे पदार्थ जे मसाल्याचे पदार्थ आहेत ते तुम्हाला अगदी 10 रुपये जर तुम्ही घेतलेत तरी सुद्धा चालू शकतं। भांडी या दिवशी खरेदी करायची आहेत, मुख्यत्वे कुठली तर तांबा आणि पितळेची भांडी तुम्हाला घ्यायची आहेत। पितळेचा कुबेर दिवा जर तुम्हाला मिळाला तर नक्की खरेदी करा, कारण कुबेर देवाची या दिवशी पूजा आपण करतो आणि तो तुम्ही दरवर्षी पूजनासाठी वापरू सुद्धा शकता। विड्याची पानं तुम्ही खरेदी करायची आहेत, कारण सर्व देवी देवतांचा वास या विड्याच्या पानामध्ये असतो। लक्ष्मी मातेला विड्याची पानं किंवा देठाची पानं असं सुद्धा म्हणतात काही जण, तर ते तुम्ही खरेदी आवर्जून करायचं आहे। आणि मिठाचं जे पाकिट मिळतं छोटंसं, अगदी छोटंसं 10 रुपयापासून मीठ मिळतं, तर ते 10 रुपयाचं 15-20 रुपयाचं पाकिट तुम्हाला धनत्रयोदशी दिवशी खरेदी करायचं आहे। त्यानंतर वर्ज्य करायच्या वस्तू कोणत्या? खोटे दागिने विकत घेऊ नका। कार किंवा वाहन सुद्धा तुम्ही विकत घ्यायचं नाहीये।
धारदार टोकदारच्या वस्तू असतात, जसं सुरी आहे, तुम्ही अजिबात या दिवशी खरेदी करायच्या नाहीये. सुई पण धारदार टोकदार आहे, तेही तुम्ही करायचं नाहीये. जर तुमच्यावर कोणतंही कर्ज असेल तर या दिवशी तुम्ही कर्जाची परतफेड करायची नाहीये. हा दिवस टाळून तुम्ही कुठल्याही दिवशी करा. वास्तुशांती सुद्धा करायची नाहीये, केली जात नाही. धणे आणि कोथिंबीर या दिवशी तुम्ही कुणालाही देऊ नका. धण्याचं पूजन केलं जातं, त्यामुळे धणे आणि कोथिंबीर कोणालाही द्यायची नाही. काळ्या रंगाचे कपडे अजिबात परिधान करायचे नाहीत. या सगळ्या गोष्टीचं तुम्ही तंतोतंत पालन करा. या दिवशी आणखीन एक गोष्ट करतात, यमदीपदान. काय आहे हे यमदीपदान? मी तुम्हाला थोडक्यात सांगते. यम ही मृत्यूची देवता आहे आणि ही दक्षिण दिशेला असते अशी मान्यता आहे. कशा पद्धतीने पूजन करायचे ते महत्वाचे आहे. या दिवशी तुम्ही सुद्धा यमदीपदान करायचं आहे. या पूजनाला यमदीपदान असं म्हणतात. 13 दिवे तुम्ही कणकेचे बनवायचे आहेत. एक दिवा तुम्ही काय करायचं आहे तर घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा लावायचा आहे. दक्षिण दिशा ही यमधर्माची दिशा आहे आणि त्याला नमन करायचं आहे आणि सांगायचं आहे की आमच्या घरात कुणालाही अकाल मृत्यू येऊ नये आणि त्याचबरोबर या आमच्या घरातल्या सगळ्या सदस्यांच्या प्राणांचं तुम्ही रक्षण करा. अशा पद्धतीने यमधर्माला आवाहन या दिवशी केलं जातं. हे कणकेचे दिवे बनवले जातात, म्हणजे जे आपलं पीठ आहे गव्हाचं त्याचं बनवलं जातात. आणि या पिठामध्ये जेव्हा तुम्ही मळत असाल तेव्हा हळद घालायची आहे. पिवळ्या वस्तूंचा वापर या दिवशी केला जातो, त्यामुळे हळद तुम्ही घाला. मीठ या कणकेमध्ये घालायचं नाहीये. धनत्रयोदशीचं पूजन करताना आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते सगळ्यात पहिलं आपण बघून घेऊया. हा चौरंग आहे, त्यावर हे लाल वस्त्र आपण घालून घेतलेलं आहे. त्यानंतर कलश. कलशामध्ये आपल्याला जल, त्याचबरोबर हळद कुंकू आणि काही नाणी यामध्ये ठेवायची आहेत, जे मी ऑलरेडी करून घेतलेलं आहे. आणि त्यावरती आपल्याला विड्याच्या पानांवर नारळ ठेवायचा आहे, श्रीफळ ठेवायचं आहे. त्यानंतर ही फुलं लागणार आहेत आपल्याला. गंध, दूध, जल, पळी, पंचपात्र, हळद कुंकू, त्याचबरोबर अक्षता. या अक्षतांना मी आधीच हळद आणि कुंकू लावून घेतलेलं आहे. कामण. त्यानंतर मी म्हटलं होतं की ज्यांच्याकडे मूर्ती नाही आहे, फोटो नाही आहे, त्यांनी या सुपारी घ्यायच्या आहेत प्रतीक म्हणून. विड्याची पानं, घंटी. त्यानंतर जे तुम्हाला नैवेद्य ठेवायचं आहे, फळं असतील, 5 फळं असतील तरी ठीक आहे. जी फळं तुमच्याकडे आहेत ती तुम्ही ठेवू शकता. सुकामेवा आहे आणि मिठाई ठेवलेली आहे. गूळ आणि खोबरं सुद्धा आपण इथे घेतलेलं आहे. या दिवशी मी म्हटलं होतं की लाह्या आणि बत्तासे आपल्याला ठेवायचे आहेत प्रसाद म्हणून. हे लाह्या आणि बत्तासे इथे ठेवलेले आहेत. कवड्यांचं आपल्याला पूजन करायचं आहे, ते अशा पद्धतीने मी ठेवलेले आहेत. आणि त्याचबरोबर मसाल्याच्या पदार्थांमध्ये जे धणे आहेत त्या धण्यांना या दिवशी खूप महत्त्व असतं, त्यामुळे हे धणे सुद्धा आपण इथे घेतलेले आहेत. आता सुरुवात करूया पूजा कशा पद्धतीने करायची आहे त्याला. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हा दिवा लावून घ्यायचा आहे. चौरंगावर एका बाजूला अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावर हा जो दिवा आपण लावलेला आहे तो ठेवायचा आहे. दिवा लावल्यानंतर अशा पद्धतीने आपण कलश घेऊन त्यावर आंब्याची किंवा विड्याची पानं ठेवायची आहेत. कलशामध्ये पाणी ओतायचं आहे, म्हणजे जल ओतायचं आहे. त्याचबरोबर हळद कुंकू अक्षता सुद्धा त्यामध्ये ठेवायच्या आहेत. आणि काही नाणी जी आहेत 1 किंवा 2 रुपयाची ती यामध्ये तुम्ही ठेवायची आहेत. आणि हा कलश, या कलशाला तुम्ही हळद कुंकू आणि अक्षता लावून घेतलेल्या आहेत. या नारळाला म्हणजे श्रीफळाला सुद्धा आपण हळद कुंकू आणि अक्षता लावून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने याची रचना करायची आहे. जेव्हा आपण कुठलंही पूजन करतो तेव्हा सगळ्यात पहिलं गणपती बाप्पाचं पूजन करतो, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गणपती बाप्पाला गंध, त्याचबरोबर दूध किंवा पंचामृत. वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. एक विड्याचं पान ठेवायचं आहे. त्यावर
या अक्षता आणि आता गणपती बाप्पाला आपल्याला स्थापित करायचं आहे. हे झाले आपले गणपती बाप्पा स्थापन. त्यानंतर आपण धन्वंतरी देवांचं पूजन करायचे. त्यासाठी आपण सुपारी घेत आहोत. जसं मी आधी पण म्हटलं की मूर्ती असेल किंवा सुपारी असेल तर त्याला आपण अभिषेक करून घेतो. हे झाले आपले धन्वंतरी देव. पुन्हा एक विड्याचं पान ठेवायचं आहे, त्यावर अक्षता आणि हे धन्वंतरी देव. त्यानंतर माता लक्ष्मी. पुन्हा एकदा त्याचप्रमाणे आपल्याला गंध, पंचामृत किंवा दूध आणि त्याचबरोबर जल अभिषेक घालायचा आहे. विड्याचं पान ठेवायचं आहे. अक्षता माता लक्ष्मीला स्थापन करायचं आहे. आता कुबेर देवता. या दिवशी गणपती बाप्पा, धन्वंतरी देव, माता लक्ष्मी आणि कुबेर देवता ह्यांचं पूजन केलं जातं. तशाच पद्धतीने आपण करायचं आहे. जल अभिषेक आता आपण करत आहोत. विड्याचं पान घेण्यामागचं कारण हेच की विड्याचं पान हे अतिशय शुभ असतं आणि त्याचबरोबर सर्व देवतांचा वास सुद्धा या विड्याच्या पानामध्ये असतो. माता लक्ष्मीला स्थापन केल्यानंतर आता कुबेर देवांना आपण स्थापन केलेलं आहे. देवतांना स्थापन केल्यानंतर आपल्याला या देवतांना हळद आणि कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपण यांना फुलं अर्पण करायची आहेत. घंटीलाही हळद कुंकू आपण अर्पण करायचं आहे. आता सगळ्या देवतांची स्थापना झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. पण त्याआधी पूजेमध्ये जसं मी म्हटलं की मसाल्याचे पदार्थही आपण ठेवतो, त्यामुळे या पूजेमध्ये आपल्याला धान्यांचं सुद्धा पूजन करायचं आहे. आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीला कवड्या खूप आवडतात, त्यामुळे या कवड्या सुद्धा आपण पण ठेवत आहोत. यांना सुद्धा आपण फूल अर्पण करायचं आहे. हळद कुंकू आणि फूल त्याला या कवड्यांना सुद्धा अर्पण करायचे. ज्यांच्याकडे कवड्या नाही आहेत त्यांनी जे नाणी आहेत 1 रुपयाची 2 रुपयाची ती घेतली तरी सुद्धा चालतील, पण ती 11 घ्यायची आहेत हे लक्षात ठेवा. आता सर्व देवी देवतांचं आपण स्थापना केल्यानंतर हळद कुंकू वाहिलेलं आहे, फूलही त्यांना अर्पण केलेलं आहे. आता आपल्याला प्रसाद म्हणून जे अर्पण करायचं आहे ते आपण ठेवत आहोत. सगळ्यात पहिल्यांदा लाह्या. या दिवशी सफेद मिठाई किंवा सफेद जे काही पदार्थ आहेत त्याला खूप महत्त्व आहे, त्यामुळे लाह्यावत तसे आपण ठेवलेले आहेत. त्या दिवशी तुम्हाला जितकेही दिवे लावता येतील तितके जास्तीत जास्त दिवे तुम्ही लावायचे आहेत. यानंतर या सर्व देवतांना आपण नमन करायचं आहे की आमच्या आयुष्यामध्ये जे दुःख आहे, दैन्य आहे ते दूर करून आमच्या आयुष्यामध्ये सुख, शांती आणि ऐश्वर्य नांदावं, हेच तुम्हा सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे. शुभम भवतु. पूजन झाल्यानंतर जो प्रसाद आपण घेणार आहोत त्यामध्ये आपण फळं घेतलेली आहेत, सुकामेवा आहे, त्याचबरोबर आपण गूळ, खोबरं आणि ही जी सफेद मिठाई आहे ती यांना अर्पण करत आहोत. सर्व देवी देवतांना आपण ओवाळून घेत आहोत. धनत्रयोदशीची पूजा मांडणी आणि कशा पद्धतीने ही पूजा संपन्न करायची आहे ते आपण आता सविस्तर बघितलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही यावर्षी 10 नोव्हेंबरला यथाशक्ती पूजा करा. जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्ही घरातले जे दागिने आहेत त्याचबरोबर तुमच्याकडे काही रोख रक्कम असेल ती सुद्धा या पूजेमध्ये मांडू शकता आणि आपली पूजा संपन्न करू शकता. नमस्कार.